ठीक आहे बघा. कालच्या लेक्चरला आपण काय बघितलंय? इलेक्ट्रॉनचं वितरण. बोरच्या अनुप्रारूपानुसार आपल्याला काय मिळतं रे? इलेक्ट्रॉन हे कसे असतात रे? समकेंद्री वर्तुळामध्ये बसतात. मग समकेंद्री वर्तुळामध्ये बसतात, त्या समकेंद्री वर्तुळांना किंवा कक्षांना आपण काय म्हणतो? कवच म्हणतो. त्याला शेल म्हटलं जातं. आता कवचाचा नंबर कसा दिला जातो? तर त्याला 1 2 3 असे दिले जातात. आणि ते कवच कुठनं सुरुवात होतात रे? तर केंद्रकापासून सुरुवात होते. कुठनं सुरुवात होते? केंद्रकापासून सुरुवात होते. केंद्रकाच्या बाहेरचं पहिलं कवच असतं त्याला पहिले कवच म्हटलं जातं. दुसरे कवच, तिसरे कवच, अशा पद्धतीनं बाहेर बाहेर आपण सरकत जातो. आता बघा, या प्रत्येक कवचाला काय नाव दिलं जातं? तर पहिल्या कवचाला काय देतात? के, दुसऱ्या कवचाला यल, तिसऱ्या कवचाला यम, चौथ्या कवचाला एन. आणि प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? तर ते इलेक्ट्रॉन काढण्याचं सूत्र कोणतं आहे? 2n चा वर्ग. आता 2n चा वर्ग, n म्हणजे काय? इथं कवचाचा नंबर. म्हणून बघा, इथं आपण कवचाची संज्ञा कोणती आली? के एल एम एन. एन बरोबर किती आलं? के साठी 1, एल साठी 2, एम साठी 3, एन साठी 4. मग इलेक्ट्रॉन धारकता, प्रत्येक कवचाची धारकता काढण्यासाठी कुठलं सूत्र येतं? 2n चा वर्ग. 2n चा वर्गनुसार सूत्रामध्ये आपल्याला काय मिळालं? 2 गुणिले 1 चा वर्ग, 2 गुणिले 2 चा वर्ग, 2 गुणिले 3 चा वर्ग, 2 गुणिले 4 चा वर्ग. यांची किंमत आपण किती ठेवली? 1 2 3 4. आणि त्यानुसार प्रत्येक इलेक्ट्रॉनची संख्या किती मिळाली? 2 8 18 32. मग त्यानुसार आपण बघा, काही मूलद्रव्यांची स्वरूपनं लिहिली. मग आता मूलद्रव्यांची स्वरूपनं लिहिण्यासाठी काय केलं बघा? स्वरूपन म्हणजे काय रे? कवचात कसं वितरण होतं, म्हणजे कसे वाटून दिले जातात. मग त्यानुसार बघा, हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन कुठे जाऊन बसतो रे? के ह्या कवचामध्ये जाऊन बसतो. त्यानंतर हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, हे 2च्या 2 कुठे जाऊन बसतात? के मध्ये जाऊन बसतात. लिथियम कडे किती असतात रे? 3 इलेक्ट्रॉन. आता 3 इलेक्ट्रॉन म्हटल्यानंतर काय होणार? के कवचाची धारकता किती आहे? 2 आहे. बघा, इथं धारकता आपल्याला माहित आहे ना. बघा, के कवचाची धारकता किती आहे? फक्त 2च बसू शकतात. म्हणजेच काय? 2 शीटची जागा आहे, तिसरी शीट तिथं बसणार नाही. मग लिथियम कडे किती आहेत रे? एकूण 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 3 शीट आहेत. मग त्यातल्या 2 शीटा कुठं जाऊन बसणार? के मध्ये जाऊन बसणार. आणि एल शेल मध्ये किती? एक. कारण एकटा तो शिल्लक राहिला, तो कुठे जाऊन बसणार? दुसऱ्या कवचामध्ये जाऊन बसणार. कार्बन मध्ये किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. त्यातले 2 कुठे गेले बघा रे? के मध्ये गेले. म्हणजे राहिले किती? अजून 4. मग यल ची धारकता किती आहे? तर यल ची धारकता कितीची आहे? 8 ची धारकता आहे. म्हणजे इथं 8 शिटा बसू शकतात. मग आपल्याकडे राहिल्यात अजून किती शिटा? फक्त 4. त्यामुळे या 4 कुठे जाऊन बसतात? इथं जाऊन बसतात. सोडियम मध्ये बघा किती आहेत? 11. आता 11 इलेक्ट्रॉन आहेत म्हटल्यानंतर काय होतं? के मध्ये 2 बसतात. त्यानंतर यल ची धारकता किती आहे? 8 ची. म्हणजे इथं 8 येऊन बसले. अजून पण एक शिल्लक राहिला, तो कुठे जाऊन बसणार? पुढल्या कवचामध्ये जाऊन बसणार. असं मग आपण कुणाचं बघितलं बघा? क्लोरीनचं बघितलं. क्लोरीन किती आहे बघा? 17. 17 म्हटल्यानंतर पहिल्या कवचामध्ये किती बसणार? 2. दुसऱ्या कवचामध्ये किती बसणार? 8. कारण इथं लिहिलेत बघा, धारकता लिहिल्या. के ची धारकता किती असते? 2. यल ची धारकता किती असते? 8. एम ची धारकता किती असते? 18. आणि एन ची धारकता किती असते? 32. मग क्लोरीन कडे एकूण 17 आहेत, त्यातले 2 पहिल्यांदा कुठं जाऊन बसणार? के मध्ये. मग 8 बसणार कुठं? यल मध्ये. तरी सुद्धा किती शिल्लक राहिले? 7. मग इथं 7च्या 7 बसू शकतात का? बसू शकतात, कारण याची धारकता किती आहे? 18 आहे. त्यानंतर ब्रोमिन मध्ये आपल्याला किती मिळतात? 35. मग 35 म्हटल्यानंतर त्यातले 2 कुठे बसले? के मध्ये. 8 कुठे बसले? यल मध्ये. 18 कुठे बसणार? तर यम मध्ये. अजून पण 7 शिल्लक राहिले, ते कुठे जाऊन बसतील? यन मध्ये जाऊन बसतील. आणि ते कसे बसतात? तर बघा, इथं लिथियम एकदम साधा घेतला तर इथं बघा, पहिल्या कवचामध्ये किती बसले? 2. दुसऱ्या कवचामध्ये किती जाऊन बसला? 1. तसं बघा, हे कुणाचं आहे? तर क्लोरीनचं आहे. हे कुणाचं आहे? क्लोरीनचं. पहिल्या कवचामध्ये किती आहेत बघा? 2. दुसऱ्या कवचामध्ये किती बसलेत? 8 जण बसलेत. आणि तिसऱ्या कवचामध्ये किती बसलेत? 7 जण बसलेत. असं आपण काल इलेक्ट्रॉन स्वरूपन बघितलं. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन बघितल्यानंतर आपल्याला पुढलं येतं ते म्हणजेच काय? याच्यामध्ये असणारी म्हणजेच काही गुणधर्म, किंवा ते गुणधर्म काय आहेत ते आपल्याला आता बघायचं. तर बघा, इलेक्ट्रॉन मध्ये आपल्याला, किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून आपल्याला मूलद्रव्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉन अशा आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये बघा, आपण काय बघणार आहोत? संयुजा. त्याच्यानंतर याच्यामध्येच मी करतो संयुजा इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन. बघा, संयुजा संयुजा इलेक्ट्रॉन, संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन आपल्याला बघायचे. तर आता बघा, संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन मध्ये आपल्याला महत्वाचा मुद्दा काय तो, पहिल्यांदा संयुजा इलेक्ट्रॉन बघूया आपण. काय बघायचं, संयुजा इलेक्ट्रॉन. आता लक्षात ठेवायचं, आपल्याकडे जे मूलद्रव्य आहेत ना, तर त्या मूलद्रव्यांमध्ये काही गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो, ह्या नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, परंतु थोड्याशा माहिती आपण करून घेऊया. मूलद्रव्य जे असतात ना, मूलद्रव्य ही काही असतात ती आम्लधर्मी असतात, आम्लधर्मी. दुसरी असतात ती आम्लारी, आम्लारी. अरे काहीतरी चुकलं, आम्लारी, आम्लारी धर्मी. आणि काही असतात ना उदासीन पण आहे, उदासीन. मग आता बघा, आम्लधर्मी असतील, आम्लारी धर्मी असतील किंवा उदासीन असे आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये बघा, जे काय करतात, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन देण्याची ताकद ठेवतात. देणे म्हणजे ते कशात तरी दाता म्हणून काम करतात, दाता, देणारे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काही जण असतात ना, ते इलेक्ट्रॉन घेण्याचं काम करतात, इलेक्ट्रॉन घेणे. बघा, हा देणारा आहे म्हणजे हा घेणारा, हा ग्राहक आहे. काय आहे, ग्राहक, ठीक आहे. आणि हा दाता आहे. मग आता बघा, काही जण असतात ते इलेक्ट्रॉन देत पण नाहीत आणि घेत पण नाही. कसे असतात, देणार पण नाही आणि घेणार पण नाही, घेणार पण नाही, हे दोन्ही पण करणार नाही, असे काही मूलद्रव्य असतात. हे उदासीन असतात, त्यांनाच आपण निष्क्रिय म्हणतो. काय म्हणतो, निष्क्रिय. काय म्हणलं जातं, निष्क्रिय. आणि जे देत पण नाहीत घेत पण नाहीत ते निष्क्रिय असतात ना, त्यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य असे म्हणतात. काय म्हणलं जातं, निष्क्रिय वायू मूलद्रव्य असं म्हटलं जातं. मग आता निष्क्रिय वायू मूलद्रव्य कोण आहे, तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन वगैरे असे बरेचसे आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर बघा, हे जे मूलद्रव्य आहेत, आता हे मूलद्रव्य देत पण नाहीत घेत पण नाहीत, याचा अर्थ काय. बघा, हे मूलद्रव्य देत पण नाहीत आणि घेत पण नाहीत, याचा अर्थ काय. तर लक्षात ठेवायचं की यांचं समाधान झालेलं असतं. समाधान, समाधान झाले म्हणजे काय, मला तुमचं काय नको आणि मला कुणाला काय द्यायला नको, म्हणजे मी समाधानी आहे, हाय त्याच्यात समाधानी आहे, अशी मूलद्रव्य असतात. मग ही निष्क्रिय मूलद्रव्य काय करतात, काय देत पण नाहीत, इलेक्ट्रॉन देत पण नाहीत आणि कुणाकडनं घेत पण नाहीत. बघा काय कंडिशन आहे, देत पण नाहीत आणि कुणाकडून घेत पण नाहीत. आणि लक्षात ठेवायचं, जे देणारे असतात आणि घेणारे असतात, ते देणारे घेणारे कशासाठी देतात आणि कशासाठी घेतात, तर त्यांना काय करायचं असतं, निष्क्रिय बनायचं असतं. म्हणजे काय, माझ्याकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, हे तुला घे म्हणजे मी निवांत झालो, म्हणजे मी काय होणार आहे, निष्क्रिय होणार आहे. दुसरा काय म्हणतोय, माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी पडायला लागलाय, त्याच्याकडनं काढून घेतो आणि मी निवांत होतो. काय म्हणलं, डोक्यात आलं का. असे काही मूलद्रव्य असतात. मग ही मूलद्रव्य काय करतात बघा, देतात घेतात. कशासाठी देतात घेतात, तर त्यांना काय बनायचं असते, निष्क्रिय बनायचं असते. काय बनायचं असते, निष्क्रिय बनायचं असते. मग आता निष्क्रिय बनण्यासाठी काही जण इलेक्ट्रॉन देतात, काही जण इलेक्ट्रॉन घेतात. मग इलेक्ट्रॉन देतात ना, त्यांना ऍसिड म्हणतात, आम्ल म्हणतात त्यांना. घेतात ना, त्यांना बेस म्हणतात. काय म्हटलं जातं, बेस म्हटलं जातं. बघा, आणि जे देत नाहीत घेत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, निष्क्रिय म्हणतो. ओके, इनर्ट गॅस म्हणतात त्यांना, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इनर्ट गॅस. मग आता आपल्याला इथं काय कंडिशन येते बघा, की एखादा मूलद्रव्य मूलद्रव्य निष्क्रिय किंवा आपण त्याला काय म्हणतो, की समाधानी कधी बनतो, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये, बाह्यतम कक्षेमध्ये कक्षेमध्ये द्विक किंवा अष्टक स्थिती असते.
म्हणजे काय रे? द्विक किंवा अष्टक स्थिती असते म्हणजे काय, तर ते आपल्याला आता विचारात घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, द्विक स्थिती म्हणजे काय, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 2. द्विक स्थिती म्हणजे काय बघा, द्विक स्थिती. द्विक स्थिती म्हणजे काय, बाह्यतम कक्षेमध्ये, बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 2. त्याच्यानंतर बघा अष्टक. अष्टक स्थिती म्हणजे काय येणार रे? बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. आता बघा, ही ती द्विक स्थिती आहे ना, ही द्विक स्थिती फक्त हेलियम साठी आहे. कोणासाठी आहे? हेलियम. कोणासाठी येते? हेलियम. उरलेले जे मूलद्रव्य आहेत त्यांच्यासाठी आपल्याला कोणती स्थिती येते? अष्टक स्थिती येते. आता बघा, हेलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे? 2. ठीक आहे. मग आता बघा, हेलियमचा हा न्यूक्लियस काढला. न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्र. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन त्याच्यात असणार आहेत. पहिली कक्षा आली. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन जाणार रे? 2. आता ह्याच्या पुढल्या कक्षेमध्ये काय इलेक्ट्रॉन असतील का? काहीच नाहीत, कारण ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? फक्त 2. आणि त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन झाले. बघा, बाह्यतम कक्षा कोणती झाली? पहिलीच कक्षा. पहिलीच कक्षा ही बाह्यतम कक्षा झाली. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता बघा, हायड्रोजन काय करतो? आता हायड्रोजन मध्ये काय तर H1 ना. मग आता याच्यामध्ये काय येणार? न्यूक्लियस येणार, म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन, आणि त्याच्यावरती एक कक्षा येते, आणि ह्या कक्षेमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन. मग आता बघा, ह्याला समाधान करायचं असेल तर काय करायला पाहिजे रे? आणि एक कुणाकडनं तरी घ्यायला पाहिजे, बरोबर आहे? लक्षात घ्या. तर हा घेत पण नाही आणि देत पण नाही. तो काय करतो? भागीदारी करतो. माझा एक, तुझा एक. काय करतो? म्हणजे उदाहरणार्थ बघा, 2 प्रकारचे गोष्टी असतात किंवा 2 प्रकारचे बंध असतात. आता 2 प्रकारचे बंध म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं. मी आता एक उदाहरण देतो की आपण समजूया की वैष्णवीला, ठीक आहे, वैष्णवीला काय करायचं आहे? एक बिझनेस चालू करायचा आहे. काय करायचं आहे? एक बिझनेस चालू करायचा आहे. त्याच्यासाठी तिला 1,00,000 रुपये पाहिजे. समजूया आपण. आता 1,00,000 रुपये पाहिजे. मग ती काय करते की माझ्याकडे येते. मला काय म्हणणार? सर, मला 1,00,000 रुपये पाहिजे. ठीक आहे. मग आता मी काय करतोय? तिला 1,00,000 रुपये देतोय. 1,00,000 रुपये दिले म्हणजे माझ्याकडनं तिनं काय घेतलं रे? कर्ज घेतलं. ठीक आहे. मग 1,00,000 रुपये तिनं घेतले आणि तिचं तिनं बघायचं ते आता. मग ती त्या बिझनेसमध्ये तिला तोटा होईल नाही तर फायदा होईल. मला 1,00,000 रुपये तिनं परत द्यायचं आहे. आता बघा, इथं कर्जाऊ दिलेली गोष्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन टाकलं की देऊन टाकल्यानंतर, म्हणजे माझ्याकडनं जे पैसे 1,00,000 रुपये मी म्हटले ना, ते 1,00,000 रुपये म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता तो इलेक्ट्रॉन मी वैष्णवीला काय केलाय? दिलाय. म्हणजे माझ्याकडनं इलेक्ट्रॉन गेला. माझ्याकडनं इलेक्ट्रॉन गेला. म्हणजे बघा, मूलद्रव्याचा अणू काय करतोय? इलेक्ट्रॉन, जो इलेक्ट्रॉन देतोय त्याच्यावरती धन आयन येतो, धनप्रभार येतो. कुठे शिकलोय का याच्या अगोदर आपण? तर धनप्रभार येतो. आणि जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावरती ऋण प्रभार येतो. त्याला आपण कॅटायन आणि अनायन म्हटलंय. आठवतात? बघा, कॅटायन आणि अनायन. मग आता बघा, लक्षात घ्यायचं की मी इलेक्ट्रॉन देणार कधी? म्हणजे आता मी इलेक्ट्रॉन, माझ्याकडला इलेक्ट्रॉन दिला आणि तिचा आणि माझा विषय संपला. म्हणजेच काय? 1,00,000 रुपये दिले आणि तिचा आणि माझा मी विषय संपवला. तर लक्षात ठेवायचं, त्यावेळी जो बंध तयार होतो त्याला आयनिक बंध म्हणतात. काय म्हणलं जातं? आयनिक बंध असं म्हटलं जातं. उदाहरण दाखवतो मी तुम्हाला आयनिक बंधाचं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, सोडियम. सोडियम किती रे? 11. आणि क्लोरीन 17. किती असतो? 17. आता सोडियम मध्ये काय होते बघा, पहिल्यांदा न्यूक्लियस काढला, प्रोटॉन न्यूट्रॉन, याच्या भोवताली पहिली कक्षा, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कक्षेमध्ये किती येणार रे? 8. किती झाले बघा रे? 4 आणि 2 6. 7 आणि 8. आणि तिसरी कक्षा येणार, तिसरी कक्षा, त्याच्यामध्ये 1. ठीक आहे. आता बघा, क्लोरीन मध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8,
आणि तिसऱ्या कक्षेमध्ये किती आहे ना 7. ठीक आहे, मी कसं पण काढतोय, फक्त लक्षात येऊ दे आपल्याला काय नेमकं आहे. किती झाले बघा, 2 3 4 5 6 आणि 7. आता बघा सोडियम कडं बघा, सोडियमच्या बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 1. लक्षात ठेवायचं, बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1. आता मी इथे एक गोष्ट सांगितली, मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये द्विक किंवा अष्टक स्थिती असते. कधी? मूलद्रव्य निवांत असतोय त्यावेळी. मग आता मला सांगा, याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. मग आता ह्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी 2 पर्याय आहेत. कसं माहितीये का? एक तर 7 इलेक्ट्रॉन मागून घ्या पाहिजे दुसऱ्याकडनं, 7 इलेक्ट्रॉन मागून घ्यायला पाहिजेत. मग 7 इलेक्ट्रॉन मागून घेऊ शकतो, किंवा बघा हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकायचा म्हणाल तरी. हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला की ही कक्षा निघून जाईल ना, आणि निघून गेली की बाह्यतम कक्षा कोणती होणार रे? ही होणार ना, आहे का बरोबर? म्हणजे उदाहरणार्थ बघा, हा इलेक्ट्रॉन दिला तर काय होणार रे? ही कक्षा निघून जाईल. आणि आता बाह्यतम कक्षा ही होणार, आणि ह्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 8. झाली अष्टक स्थिती पूर्ण. बघा, हा एक पर्याय आहे, किंवा काय करायला पाहिजे त्यानं? हा एक पर्याय, किंवा दुसरा पर्याय कोणता सांगितला? 7 इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजे. 7 इलेक्ट्रॉन घ्यायला पाहिजेत. आता मला सांगा, 7 इलेक्ट्रॉन घेणं बरं का 1 इलेक्ट्रॉन देणं बरं? 1 इलेक्ट्रॉन देणं बरं, जास्त पिढा नाही, बरोबर ना? म्हणजे 1 इलेक्ट्रॉन हा काय करतो रे? आपल्याकडला देतो. आता देऊन टाकलं की काय होणार? ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन राहणार रे? 10. आणि ह्याच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन असणार आहेत? 11. त्यामुळे ह्याच्यावरती कोणता प्रभार येणार? धन प्रभार. कोणता प्रभार येणार? धन प्रभार. कारण 1 इलेक्ट्रॉन कमी पडला. आत किती प्रोटॉन आहेत? 11 प्रोटॉन. प्रोटॉन वरती कोणता प्रभार असतो? धन प्रभार. आणि इलेक्ट्रॉन वरती ऋण प्रभार. आता इलेक्ट्रॉन किती राहिले? 10 राहिलेत ना, म्हणजे 10 राहणार किती? +1. आणि त्यामुळे ह्याच्यावरती धन प्रभार येतो. याला आपण काय म्हणतो रे? कॅटायन, किंवा सोडियमचा आयन. काय म्हणतात त्याला? सोडियमचा आयन. आता बघा, ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 7. बरोबर. मग आता मला सांगा, ह्याला अष्टक पूर्ण करायचे असेल तर 2 मार्ग आहेत. एक कुणाकडनं तरी घ्यायचा, नाहीतर काय करायला पाहिजे? हे 7 देऊन टाकायचे. काय बरं? एक घेणं बरं. मग सोडियम इथं द्यायलाच बसलाय, मग हा काय करेल रे? घेईल त्याच्याकडनं काय करेल? घेईल. आणि त्यामुळे काय होणार रे? बघा, ह्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती असणार आहे? 17. म्हणजे ह्याच्यावरती अधिक 17 प्रोटॉन आहेत. आणि आता 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आला, म्हणजे किती झाले? -18 ना. कारण 17चं आता किती झाले? 18 इलेक्ट्रॉन झाले. आणि 18 इलेक्ट्रॉन म्हटल्यानंतर -18. कोणतं चिन्ह येणार? क्लोरीन वरती वजा. 1 इलेक्ट्रॉन त्यानं घेतलाय, त्यामुळे ऋण. आणि त्यामुळे बघा, सोडियम आणि क्लोरीन असे आपल्याला काय मिळतात? 2 प्रकारचे आयन तयार होतात. आणि हे दोघ जण काय करतात रे? एकमेकांबरोबर बंध तयार करतात. ह्याला आयनिक बंध म्हणतात. काय म्हणतात? आयनिक बंध. कसला बंध म्हणतात? आयनिक बंध. लक्षात घ्या. आणि आता दुसरा प्रकार आहे, तो म्हणजेच काय? तर काय करायचं? हा, आता आपण काय परत येऊया, की मी आता काय केलं होतं, की बघा, ह्यानं काय केलं थोडक्यात? 1 लाख रुपये दिले, आणि ह्यानं काय केलं रे? 1 लाख रुपये घेतले. दोघांचं काम सेपरेट झालं, काय संबंध राहिला नाही. आता बघा, दुसरा जो प्रकार येतो तो काय? तर तिला 1 लाख रुपये पाहिजे होते, ठीक आहे. ती माझ्याकडे आली, सर मला 1 लाख रुपये पाहिजेत असं म्हटली. मग मी मगाशी काय केलं रे? 1 लाख रुपये तिला दिले, तुझं तू बघ म्हणून सांगितलं, बरोबर आहे. आता मी तसं करणार नाही. आता काय म्हणणार, की माझ्याकडे काय 1 लाख रुपये नाही, तुझ्याकडे 50,000 आहेत का? तर वैष्णवी म्हटली की माझ्याकडे आहेत 50,000. मग असं करूया, तुझे 50,000, माझे 50,000, आपण दोघांच्या मध्ये बिझनेस चालू करूया. काय करूया? दोघांच्या मध्ये बिझनेस चालू करूया. काय तोटा होईल, फायदा होईल तो आमच्या दोघांचा. इथं काय झाली रे? भागीदारी झाली. काय झाली? भागीदारी झाली. आणि भागीदारीमध्ये तसं घेतलं की आपल्याला काय मिळतं? तर जे बंध तयार होतात त्याला सहसंयुज बंध म्हणतात. काय म्हणलं जातं? सहसंयुज बंध. आता आपण कोणतं बघितलं रे? आयनिक. आयनिक मध्ये काय होतंय? मी देऊन टाकणार, तुझं तू बघ, माझं मी बघतो. ठीक आहे. आणि आता मी काय सांगितलं? दुसरा प्रकार काय सांगितला? माझे 50,000, तुझे 50,000. लक्षात आलं का? मग आता बघा काय होतंय. आता उदाहरणार्थ आपल्याला कार्बन मध्ये काय असतात?
4 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे सॉरी 6 एकूण असतात, कार्बन 6 असतो. ठीक आहे. मग आता बघा याच्यामध्ये गंमत काय होते, याचा प्रोटॉन आहे. ठीक आहे. बघा बाह्यतम कक्षेमध्ये काय येणार रे, इथं 2 आले. ठीक आहे. आणि इथं किती येणार रे, 1 2 3 4. ठीक आहे. आता बघा कार्बन काय करतो, कार्बनला पण अष्टक स्थिती पूर्ण करायची आहे. अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याला पर्याय किती आहेत रे, 2 पर्याय आहेत. आता अष्टक किंवा द्विक करू शकतो. तो द्विक कशी करणार रे, 4च्या 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकायचे. तर तसं तो करत नाही. आता कारण का करत नाही, तर त्याला बरेचशी कारण आहेत, ते आपल्याला शिकायची नाहीत. आता बघा दुसरी गोष्ट काय येतं, की कार्बन काय करतोय, की कार्बन दुसऱ्याकडनं 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतोय, परंतु तसं पण करत नाही. तो काय करतोय, भागीदारी करायला चालू करतोय. आता भागीदारी कशी करतोय बघा, त्याच्यासाठी मस्त एक येतो, तो म्हणजे कोण, हायड्रोजन. कोण येतो, हायड्रोजन. आता आपण हायड्रोजन घेऊया. बघा हायड्रोजन काय म्हणतो, हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर ना. हायड्रोजनकडे काय, एकच इलेक्ट्रॉन आहे. मी आता हा न्यूक्लियसच काढलाय असं समजा. ठीक आहे. इथे एक हायड्रोजन काढतो मी, हा हायड्रोजन आहे, त्याच्याकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे. इथं एक हायड्रोजन आहे, त्याच्याकडे पण काय आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि इथं पण एक हायड्रोजन आहे, त्याच्याकडे पण काय आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता गंमत काय होते बघा, हायड्रोजनला काय करायचं आहे रे, द्विक स्थिती पूर्ण करायची. मग द्विक स्थितीसाठी हायड्रोजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, एका इलेक्ट्रॉनची. त्याच्याकडे किती आहे, फक्त एकच आहे. आता हा हायड्रोजन काय करतो, कार्बनकडे येतो. हा कार्बन आहे, तो काय म्हणतो बघा, हायड्रोजन काय म्हणतो, कार्बन दादा, कार्बन दादा माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, तुझ्याकडला एक इलेक्ट्रॉन दे की. काय म्हणतोय, माझ्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, तुझ्याकडला एक इलेक्ट्रॉन दे की, म्हणजे माझी द्विक स्थिती पूर्ण होईल. मग कार्बन काय म्हणतो, माझ्याकडला काय मी इलेक्ट्रॉन तुला देणार नाही, आपण असं करूया, तुझ्याकडला एक इलेक्ट्रॉन आणि माझ्याकडला एक इलेक्ट्रॉन काय करूया, भागीदारी ठेवूया. कसा ठेवूया, भागीदारी ठेवूया. मग आता बघा काय करतोय तो, आता इथं परत मी काय काढतो, कार्बन काढतो. हा कार्बन आहे, म्हणजे त्याचा न्यूक्लियस पहिल्या ह्याच्यामध्ये किती, 2. आता बघा दुसऱ्या कक्षेमध्ये मी इलेक्ट्रॉन लगेच काढत नाही, पहिल्यांदा काय करतो बघा, कोण आला रे, हायड्रोजन आला. हायड्रोजन काय म्हणला, कार्बन दादा, कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे की. खरं कोणी रे, कार्बननं काय सांगितलं, मी काय इलेक्ट्रॉन देणार नाही, माझा एक इलेक्ट्रॉन, तुझा एक इलेक्ट्रॉन. मग आता बघा हायड्रोजननं आपला इलेक्ट्रॉन इथं ठेवला. ठीक आहे. आणि कोण ठेवणार रे, कार्बन पण आपला एक इलेक्ट्रॉन इथं ठेवणार. बघा काळा दाखवलाय तो कार्बन आहे, आणि गुलाबी दाखवलाय तो काय, हायड्रोजन आहे. हायड्रोजननं आपला एक इलेक्ट्रॉन दिला, आणि कार्बननं आपला एक इलेक्ट्रॉन दिला. काय झालं रे, आता हायड्रोजनला काय वाटतंय, हे 2 इलेक्ट्रॉन कोणाचे, माझे, म्हणजे हायड्रोजनची काय झाली, द्विक स्थिती पूर्ण झाली. ठीक आहे. आता दुसरा एक हायड्रोजन आलाय, असं 4 हायड्रोजन येणार आहेत. किती हायड्रोजन येणार आहेत, 4. बघा इथं एक हायड्रोजन आला, इथं तसा इथं एक हायड्रोजन घेऊया. ठीक आहे. त्यानंतर इथे एक हायड्रोजन घेऊया. बघा हा हायड्रोजन काय म्हणतोय, माझा एक इलेक्ट्रॉन दिला, प्रत्येक हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, त्यानं दिला. बघा हा पण हायड्रोजन आला, आणि त्याने काय म्हणला रे, कार्बन दादा, कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे. ते म्हणला मी इलेक्ट्रॉन देणार नाही. असं कर, तुझा एक इलेक्ट्रॉन, माझा एक इलेक्ट्रॉन, ठेवला इथं. आता परत दुसरा हायड्रोजन आला, तो हायड्रोजन काय म्हणतोय रे, कार्बन दादा, कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे. तर कार्बन काय म्हणतोय, मी इलेक्ट्रॉन देणार नाही, तुझा एक इलेक्ट्रॉन, माझा इलेक्ट्रॉन इथं ठेवूया. ठेवले का. परत तिसरा हायड्रोजन आला, तो काय म्हणतोय, कार्बन दादा, कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे. कार्बन म्हणतोय मी इलेक्ट्रॉन देणार नाही, काम करूया, तुझा एक इलेक्ट्रॉन, माझा एक इलेक्ट्रॉन इथं ठेवूया. आले का. आता बघा चौथा हायड्रोजन येतोय, तो काय म्हणतोय, कार्बन दादा, कार्बन दादा मला एक इलेक्ट्रॉन दे. कार्बन म्हणतोय मी इलेक्ट्रॉन देणार नाही, तुझा एक इलेक्ट्रॉन, माझा इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये ठेवूया. आता बघा ह्या हायड्रोजनला काय वाटतं रे, हे 2 इलेक्ट्रॉन माझे, त्यामुळे ह्याची द्विक स्थिती पूर्ण झाली. ह्या हायड्रोजनला काय वाटतं, हे 2 इलेक्ट्रॉन माझे, त्यामुळे ही काय झाली, द्विक स्थिती पूर्ण झाली. ह्या हायड्रोजनला काय वाटतं, हे 2 इलेक्ट्रॉन माझे, द्विक स्थिती पूर्ण झाली. ह्या हायड्रोजनला काय वाटतं, हे 2 इलेक्ट्रॉन माझे, द्विक स्थिती पूर्ण झाली.
प्रत्येक हायड्रोजनची द्विक पूर्ण झाली म्हणजे काय, हायड्रोजन कसे झाले, समाधानी झाले, बरोबर, द्विक पूर्ण झाली. आता कार्बनला काय वाटतंय बघूया. कार्बनला काय वाटतंय, हे दोन, हे दोन, हे दोन आणि हे दोन, किती इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन माझे. म्हणजे कार्बनची काय झाली, अष्टक स्थिती पूर्ण झाली. झाली ना. असं काय केलं जातात, बंध तयार होतात, ह्यांना सहसंयुज बंध म्हणतात. संयुज बंध. बघा, दोन प्रकारचे बंध मी तुम्हाला सांगितले, लक्षात राहिले तर राहू द्यात, नाही राहिले तर नाही राहू द्यात. तर इलेक्ट्रॉन देऊनच टाकायचा, तुझं तू बघ, माझं मी बघतो. कसले बंध तयार होणार, आयनिक बंध. आणि भागीदारी ठेवायचं, सहसंयोज बंध. कोणते बंध मिळतात, सहसंयोज बंध. मग आता बघा, मला ह्याच्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे, तर लक्षात ठेवायचं, प्रत्येक मूलद्रव्य हा काय करत असतो रे, दुसऱ्या बरोबर संयोग करण्याची प्रवृत्ती ठेवतो. फक्त निष्क्रिय वायुमूलद्रव्य काय करत नाहीत, कुणाबरोबरही संयोग करत नाहीत, कारण त्यांची काय झालेली असते रे, द्विक नाहीतर अष्टक स्थिती पूर्ण असते. म्हणून मग बघा, द्विक नाहीतर अष्टक स्थिती पूर्ण असेल तर तो मूलद्रव्य कसा असतो रे, निवांत असतो, निष्क्रिय असतो. मग असे आपल्याला मूलद्रव्य कोणते मिळतात, तर आपण एक 2-3 आपण इथे विचारात घेऊया आणि त्यांचं काय करूया, तर ठीक आहे असो, तर त्यांचा विचार करूया. तर त्यांचा विचार म्हणजे कोणता, तर हेलियम सांगितला मी. हेलियम मध्ये किती आहेत रे, 2. म्हणजे इथं काय झालं रे, इथं प्रोटॉन न्यूट्रॉन आणि ह्याच्या भोवताली किती असणार आहे रे, 2. म्हणजे याची द्विक स्थिती पूर्ण आहे, म्हटल्यानंतर हा निवांत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हेलियम नंतर येतो निऑन. निऑन मध्ये 10 येतात. किती येतात, निऑन 10. ठीक आहे. आता निऑन मध्ये काय होणार रे, परत इथे येणार, पहिल्या कक्षेत किती येणार रे, 2 आणि दुसऱ्या कक्षेत किती येणार, 8. झालं बघा, ह्याची अष्टक स्थिती पूर्णच आहे ना, म्हणजे ह्याला द्यायला पण लागणार नाही आणि घ्यायला पण लागणार नाही. मग अशी काय होत होतं रे, द्यायला लागत होतं नाही तर घ्यायला लागत होतं. मग अशी कोणाचं, सोडियमचं आपण बघितलं, सोडियमला काय करावं लागत होतं, अष्टक स्थितीसाठी आपल्याकडला एक इलेक्ट्रॉन द्यावा लागत होता आणि क्लोरीनला काय करायला लागत होता, घ्यावा लागत होता. द्यावा लागणं किंवा घ्यावं लागणं, कशासाठी द्यायचं किंवा घ्यायचं, एक तर द्विक स्थिती पूर्ण करायची आहे, नाहीतर अष्टक स्थिती पूर्ण करायची आहे. म्हणून त्याच्यानंतर बघा, आणि कोण येतोय, आर्गॉन घेऊया. आर्गॉन 18. आर्गॉन किती आहे, 18. काय मिळेल बघा आपल्याला, प्रोटॉन न्यूट्रॉन, पहिल्या कक्षेत किती येणार, 2. दुसऱ्या कक्षेत किती येणार, 8. त्याच्यानंतर किती येणार रे, त्यानंतर किती येणार, 8 येणार, बरोबर. काय झालं रे, बाह्यतम कक्षेमध्ये 8 आहेत ना, 8 आहेत म्हटल्यानंतर त्याला द्यायला पण लागणार नाही, घ्यायला पण लागणार नाही. आणि हे सगळे आहेत ते निष्क्रिय आहेत. कसले आहेत, निष्क्रिय. आलं का लक्षात, निष्क्रिय. मग आता मला ह्याच्यातून तुम्हाला काय शिकवायचं आहे, संयुजा म्हणजे काय असते किंवा संयुजा इलेक्ट्रॉन काय असतात. तर उदाहरणार्थ बघा, बाह्यतम कक्षेमध्ये, बाह्यतम कक्षेमध्ये किंवा कवचामध्ये, कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉनची संख्या, असणाऱ्या म्हणूया, असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन. बघा, बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय असते, संयुजा इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. आता बघा, संयुजा इलेक्ट्रॉन तर आपल्याला कळाले की बाहेरच्या कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन असतील ना ते संयुजा इलेक्ट्रॉन. परंतु संयुजा म्हणजे काय, तर संयुजा म्हणजे काय बघा, द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी, द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी आवश्यक आवश्यक म्हणण्यापेक्षा आपण द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिले किंवा घेतले जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या
म्हणजेच संयोजक. दोन्हींच्यात फरक आहे बघा. मग आता काय होते बघूया आपण. ठीक आहे, तर उदाहरणार्थ आपण काय करूया. ठीक आहे, मी काय करतो, लिथियम घेतो पहिल्यांदा. लिथियम कडे किती असतात तरी 3. ठीक आहे, बघा इथं आता त्याचा न्यूक्लियस आला, त्याच्या भोवताली काय येणार रे 2 आणि 1. आता मला सांगा हा काय पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल रे, द्विक स्थिती. बरोबर आहे, द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी. हा पहिल्यांदा आता बघा ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे, 1. म्हटल्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले बघा, समजून घ्या ह्या गोष्टी. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे, बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. त्यामुळे हे त्याच्यानंतर बघा आता याला द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे, हा इलेक्ट्रॉन देऊन टाकायला पाहिजे. म्हणजे इथं मी काय म्हणले बघा रे, द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी दिले किंवा घेतले जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. किती इलेक्ट्रॉन देतोय हा, एकच इलेक्ट्रॉन देतोय. म्हणल्यानंतर संयुजा किती झाली, संयुजा, अरे हे काय झालं, संयुजा बरोबर सुद्धा किती आली, एकच आली. ठीक आहे, आता बघा दुसरा आपण विचारात घेऊया. लिथियम झाला, त्याच्यानंतर आपण कार्बन घेऊया. कार्बन नको, नायट्रोजन घेऊया. चला, नायट्रोजन 7 आहे. ठीक आहे, तर इथं पहिल्यांदा काय होणार रे, हा नायट्रोजनचा न्यूक्लियस येणार. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत किती येणार रे, 1 2 3 4 आणि 5. आता मला सांगा हा द्विक स्थिती पूर्ण करेल का अष्टक स्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. जर त्याला द्विक स्थिती पूर्ण करायची झाली तर हे 5च्या 5 द्यायला पाहिजेत. मग 5 देणं बरं का 3 घेणं बरं, 3 घेणं बरं. म्हटल्यानंतर हा 3 इलेक्ट्रॉन कुणाकडनं तरी मागून घेणार. बरोबर आहे, 3 इलेक्ट्रॉन काय करणार, कुणाकडनं तरी मागून घेणार. मग आता हा 3 इलेक्ट्रॉन घेतोय. मला सांगा बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 5 आहेत. म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉन, बघा इथं लक्षात घ्या, संयुजा इलेक्ट्रॉन किती आले, 5. आणि संयुजा किती येणार, संयुजा किती येणार, 3. का, त्याला 3 घ्यावे लागतात ना, लक्षात येते का बघा, 3 घ्यावे लागतात. आता बघा दुसरा एक आपण घेऊया. चला सोडियम. ठीक आहे, सोडियमचा विचार करूया. सोडियमचा जर विचार केला तर काय होणार रे, प्रोटॉन न्यूट्रॉन. पहिल्या कक्षेत किती येणार, 2. दुसऱ्या कक्षेत किती येणार, 8. किती झाले वगैरे, 7 झाले. आणि त्याच्यानंतर इथं किती येणार, फक्त 1. आता मला सांगा ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच आहे. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले, संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर किती झाले, 1. आणि संयुजा म्हणजे तो किती इलेक्ट्रॉन देणार किंवा घेणार, एकच देणार. म्हटल्यानंतर संयुजा किती झाली, 1. त्यानंतर बघा आपण असे जर वेगवेगळे मूलद्रव्य विचारात घेतले. आता दुसरा मूलद्रव्य आपण असे काही मूलद्रव्य विचारात घेऊया. उदाहरणार्थ आता बघा, हा चला मॅग्नेशियम घेऊया. मॅग्नेशियम 12 काय घेऊया, मॅग्नेशियम 12 घेऊया. Mg12. हा काय होणार सांगा, प्रोटॉन न्यूट्रॉन 2. त्यानंतर किती येणार, 8. आणि त्यानंतर किती येणार रे, 2. मला सांगा त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. बरोबर आहे, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले, संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर किती झाले, 2. आता मला सांगा ह्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी हा काय करेल रे, 2 देऊन टाकेल. बरोबर आहे, म्हणजेच बघा संयुजा किती झाली, संयुजा झाली 2. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर आता याच्या पुढला घेऊया आपण ऍल्युमिनियम. कोणता घेऊया, ऍल्युमिनियम. इथंच काढतो जरासं. ऍल्युमिनियम आपल्याला मिळतो 13.
हा, मी आता छोटस आकृती काढतोय. फक्त हा काय आहे, न्यूक्लियस असं समजा. ठीक आहे. ह्याच्या भोवती पहिली कक्षा किती येणार रे? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये किती येणार? 8. आणि तिसरी कक्षा किती येणार? 3. बरोबर ना? आता 1, 2 आणि 3 घेतो. मला सांगा बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. म्हणले तर संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 3. आणि आता मला सांगा याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय करायला पाहिजे? 3 द्यायलाच पाहिजे, कारण 5 घेणं काय परवडणार नाही. त्याच्यामुळे 3 देणं बरोबर आहे. त्यामुळे काय मिळणार? संयुजा किती येणार? 3च. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर आपल्याला कार्बनचा विचार केला. मग अशी आपण कार्बन काढलाय, तरी सुद्धा मी इथं कार्बन काढतो. कार्बन किती येतो रे? कार्बन घेण्यापेक्षा आपण सिलिकॉन घेऊया. कोणता घेऊया? सिलिकॉन. सिलिकॉन 14. किती असतो? 14. परत काय होणार सांगा? ह्याच्या भोवताली किती येणार? 2. त्यानंतर किती येणार? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि त्याच्यानंतर किती येणार रे? 4. आता मला सांगा 1, 2, 3, 4. आता ह्याला बघा, 4 देणं पण परवडते आणि 4 घेणं पण परवडते. बरोबर आहे? म्हणजे बघा, हा बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत रे? 4. बरोबर आहे? म्हटल्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर किती झाले? 4. आणि तो 4 देऊ पण शकतोय किंवा 4 घेऊ पण शकतोय. म्हटल्यानंतर संयुजा किती झाली? संयुजा बरोबर किती आली? 4 झाली. ओके. आता बघा, थोडस आपण पुढे जाऊया. आता याचा पुढला आपण विचारात घेऊया. पोटॅशियम. कोणता? पोटॅशियम. आता पोटॅशियम पी बरोबर किती येतो? 15. आता मला सांगा त्याच्यामध्ये काय होणार? परत न्यूक्लियस आला. पहिली कक्षा 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8. 8 झाले. तिसऱ्या कक्षेमध्ये 5. 1, 2, 3, 4 आणि 5. मला सांगा आता बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5 आहेत. बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. म्हणल्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर किती झाले? 5. आता संयुजा किती असेल? संयुजा किती असणार आहे? संयुजा बरोबर 3, कारण तो 3 घेणार, 5 देणार नाही. ठीक आहे. त्यानंतर येतो सल्फर. सल्फर 16. किती येतं? 16. आता सल्फर 16 म्हटल्यानंतर काय मिळणार बघा? पहिल्या कक्षेमध्ये किती? 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तिसऱ्या कक्षेमध्ये किती ना? 6. 1, 2, 3, 4, 5, 6. आता मला सांगा बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती? 6. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती आले? 6. संयुजा किती? संयुजा बरोबर किती येणार? फक्त 2. का? तो 2 इलेक्ट्रॉन घेणार. लक्षात आलं का? सल्फर. त्यानंतर मग आपला क्लोरीन. हा पण मग अशी झाला आपला. क्लोरीन किती असतो? 17. काय मिळतंय? 2. हा, त्यानंतर किती येणार? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि त्यानंतर किती येणार? 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता मला सांगा बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती? 7. म्हटल्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉन किती? संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर किती येणार? 7. आणि संयुजा किती? संयुजा बरोबर किती येणार? 1. बघा, इथं महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर क्लोरीन नंतर मिळतो आर्गॉन. आर्गॉन आपल्याला किती मिळतो? आर्गॉन 18 येतो. म्हटल्यानंतर पहिल्या ह्याच्यामध्ये किती येणार? 2. दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती येणार? 8. बरोबर? 8. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये किती येणार? 8च येणार. मला सांगा आता हा देणार घेणार? नाही, काहीच करणार नाही, कारण का ह्याची अष्टक स्थिती काय पूर्ण आहे. म्हटल्यानंतर बघा, बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती आले? 8. संयुजा किती येणार? 0. घेणार पण नाही, देणार पण नाही. त्यामुळे बघा 0. आता याच्यावरून बघा एक गोष्ट आपण आता करूया. काय काय बघितलं बघूया आपण. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा सोडियम घेतला. सोडियम मध्ये किती आले रे? 11. तर ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती आलं? 2, 8, 1. बरोबर आहे का? 2, 8, 1.
म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आली? 1. बाह्यतम कक्षा म्हणजे हीच लक्षात ठेवायचं. त्यात किती आली? इलेक्ट्रॉनची संख्या 1. म्हणजे बघा, संयुजा इलेक्ट्रॉन, मी इथं म्हणतो काय संयुजा, एक मिनिट, हे सगळं काढतो मी इथं. संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा असं करूया. ठीक आहे. इथं मूलद्रव्य आणि इथं इलेक्ट्रॉन स्वरूपन. ठीक आहे, स्वरूपन. पहिला मूलद्रव्य मी कोणता घेतला? सोडियम 11. हे जे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आलं? 2, 8, 1. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 1. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 1. संयुजा किती झाली? तो 1 देणारच आहे, म्हणल्यानंतर 1 झाली. ठीक आहे. सोडियम नंतर आपण कोणता घेतला? मॅग्नेशियम. त्याचं किती येतंय? 12. इथे किती येणार? 2, 8, 2. बाह्यतम कक्षेमध्ये किती येत रे? 2. त्यामुळे त्याची संयुजा पण किती झाली? 2. तो देणार आहे. हे आपण आता बघितलंय, फक्त आता मी पटपट इथं आणायला लागलोय. ॲल्युमिनियम 13. किती येणार रे? 2, 8, 3. बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन झाले 3. संयुजा पण किती झाली? 3. ठीक आहे. त्यानंतर कोण आला? सिलिकॉन. सिलिकॉन किती येतो? 14. बाहेर 2, 8, 4. म्हटल्यानंतर संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली? 4. तो 4 घेऊ पण शकतो, 4 देऊ पण शकतो, म्हणजे 4 संयुजा झाली. त्याच्यानंतर कोणाला? फॉस्फरस. बरोबर. फॉस्फरस आपल्याला किती मिळतो? 15. 15 म्हटल्यानंतर 2, 8, 5. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आली? 5. संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 5. आणि संयुजा किती आली? 3. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला? सल्फर. सल्फर किती? 16. कसं येणार? 2, 8, 6. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती? 6. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती आले? 6. आणि संयुजा किती? 2. त्याच्यानंतर कोण येतो? क्लोरीन. क्लोरीन किती रे? 17. काय ते? 2, 8, किती? 7. बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती? 7. संयुजा किती? 1. आणि मग आपला आर्गॉन आला 18. त्याच्यामध्ये 2, 8 किती आलं? 8. बाह्यतम कक्षेमध्ये 8. इथं संयुजा किती? 0. काय झालंय बघा. बघा, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये जर इलेक्ट्रॉनची संख्या 4 पर्यंत असेल तर संयुजा पण किती असते? 1, 2, 3, 4. परंतु बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जर 5, 6, 7, 8 असेल तर संयुजा मात्र किती असते? 3, 2, 1, 0. म्हणून बघा, याच्यावरून आपल्याला इथं संयुजा कशा पद्धतीनं येतात तर संयुजा काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र मिळतं. तर ते सूत्र इथंच मी लिहितो थोडस. बघा, ह्या भागातच आपण काय करूया, त्याचा विचार करूया. हे डोक्यात आलं काय काय लिहिलंय ते? पहिल्यांदा ही गोष्ट महत्वाची आहे. तर बघा, ज्या मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन काय असतात रे? संयुजा इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा कमी. 4 पेक्षा कमी. बघा, ज्या संयुगां किंवा मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे? बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. इथं 1 आहे, इथं किती आहे? 2 आहे, इथं किती आहे? 3 आहे, इथं 4. बघा, बाह्यतम कक्षेमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जर 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तर जेवढे बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात ना तेवढीच त्याची संयुजा असते. आहे का बघा इथं? तेवढीच त्याची संयुजा असते. बघा, संयुजा ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात त्यांची संयुजा संयुजा इलेक्ट्रॉन इतकी असते. संयुजा इलेक्ट्रॉन इतकी असते. मला सांगा, संयुजा इलेक्ट्रॉन इतकी असते म्हणजे काय झालं रे? संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे? बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉन. तेवढीच त्यांची काय येते? संयुजा आली आहे का बघा रे? बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथं संयुजा पण 1 आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, इथं संयुजा 2 आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, इथं संयुजा 3 आहे. बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, इथं संयुजा 4 आहे. आता दुसरा नियम येतो, काय बघा? बाह्यतम कक्षेमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील, 4 पेक्षा जास्त, तर त्यांची संयुजा
8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन असते, संयुजा इलेक्ट्रॉन. मग 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय रे? तर बघा, संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाह्य कक्षेमधील इलेक्ट्रॉनची संख्या इथं किती आहे? 5. म्हणजे 4 पेक्षा मोठी झाली ना, तर याची संयुजा किती येते बघा? 8 मधून 5 गेले किती येते? 3. आले का इथं? संयुजा लक्षात आली का? 8 मधून 5 गेल्यानंतर येते 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन. आता बघा, ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 4 पेक्षा जास्त आहेत ना, म्हणजे याची संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 6. म्हटल्यानंतर काय येणार? संयुजा किती येणार? 8 वजा 6. आले का? 2. बघा, इथं सूत्र तयार झालं. 8 वजा संयुजा इलेक्ट्रॉन. ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 7. म्हटल्यानंतर 7 हे कसं आहे? 4 पेक्षा मोठा आहे ना, म्हटल्यानंतर काय येणार? 8 वजा 7 बरोबर किती आलं? 1. त्यानंतर बघा, ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? 8. 8 वजा 8 बरोबर किती आले? 0. म्हणून बघा, इथं सूत्र कसं तयार होतंय? 4 पेक्षा लहान असेल तर तेवढीच, जेवढा आहे तेवढंच. 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. आणि आता 4 पेक्षा मोठं जर असेल तर 8 वजा 5 म्हणजे 3. 8 वजा 6 म्हणजे किती झालं? 2. 8 वजा किती? 7 म्हणजे किती आलं? 1. आणि 8 वजा 8 म्हणजे किती आलं? 0. अशा पद्धतीनं संयुजा बघायला मिळते. संयुजा इलेक्ट्रॉन वेगळा आहे आणि संयुजा वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाहेरच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. आणि संयुजा म्हणजे काय? त्यानं घेतलेले किंवा दिलेले इलेक्ट्रॉन. आलं लक्षात का? दोन्हींमध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो. तर हे झालं संयुजावरती. आणि त्याच्यानंतर बघा, आपण काल समस्थानके बघितलेलेच आहे. समस्थानके आपण काय केलेलं आहे? काल बघून ठेवलेलंच आहे. तर आता बघा, समस्थानकांचा आपण कालच विचार केलेला आहे. तर समस्थानक म्हणजे काय असतात रे? ज्यांच्यामध्ये म्हणजेच ज्यांचे अणु वस्तुमानांक कसे असतात रे? वेगवेगळे असतात. आणि अणुअंक मात्र कसे असतात? सारखेच असतात. त्यांना आपण काय म्हणतो? तर समस्थानके असं म्हणतो. आता मग ह्या समस्थानकांचा बराचसा वापर आहे. तर इथं मी पहिल्यांदा घेतो समस्थानके. स्थानिके, समस्थानिके. आता उदाहरणार्थ बघा, इथं मी एक समस्थानिके विचारात घेतो. तर इथं आहे क्लोरीन 1735 आणि क्लोरीनचा दुसरा येतो 1737. कोणता येतो? क्लोरीन 1735 आणि 1737. आता बघा, याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर याचा अणुअंक कसा आहे रे? बघा, दोघांचे समान आहे. अणुअंक कसे आहेत? समान. अणुवस्तुमानांक कसे आहेत? भिन्न. म्हणजे बघा, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती रे? जे अणुअंक असतो तोच प्रोटॉनची संख्या असते. इलेक्ट्रॉनची संख्या किती? इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा किती येणार रे? 17च येणार, बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला पुढलं काय मिळतं? तर आपण न्यूट्रॉनची संख्या काढतो. न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची असते रे? ए वजा झेड. आता इथं झेड म्हणजे कोण? 17. आणि ए म्हणजे कोण? 35. म्हणजे काय येणार रे? 35 वजा 17 किती येणार रे? 18. ठीक आहे. आणि इथं जर न्यूट्रॉन काढायचे झाले तर किती येणार रे? न्यूट्रॉन बरोबर ए वजा झेड किती येणार रे? 35 वजा 37 वजा 17 म्हणजे किती येणार आहे? 20. बरोबर आहे. इथं झालं 20. आता बघा, याच्यामधून आपल्याला काय दिसतं? तर समस्थानके जे आहेत त्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते, प्रोटॉनची संख्या कशी असते? समान असते. इथं प्रोटॉनची संख्या किती? 17. इथं पण किती आहे? 17. परंतु अणु वस्तुमानांक भिन्न असल्यामुळे तिथं न्यूट्रॉनची संख्या भिन्न बघायला मिळते. आता या समस्थानिकांचा वापर आहे. तर यांचा वापर काय बघा, तर युरेनियम 235 काय मिळतं आपल्याला? तर समस्थानकांचे वेगवेगळे उपयोग येतात. त्याच्यामध्ये आपण जर विचारात घेतले तर समस्थानकांचे उपयोग आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात. आता उपयोग काय आहेत बघा, तर युरेनियम 235 कोणता आहे? युरेनियम 235 याचा उपयोग वीज निर्मितीमध्ये करतात. वीज निर्मिती, याला अणुऊर्जा प्रकल्प म्हणतात. काय म्हणलं जातं? अणुऊर्जा प्रकल्पामध्ये केला जातो. त्यानंतर बघा, कोबाल्ट 60 कोणता आहे? कोबाल्ट 60.
कोबाल्ट 60चा वापर कॅन्सरवरती केला जातो. कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी. कशावरती? कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी. त्यानंतर बघा आयोडीन 135. आयोडीन 135 याचा उपयोग ग्वायटर किंवा थायरॉइड वरती केला जातो. कशावरती? ग्वायटर किंवा थायरॉइड. थायरॉइड याच्यावरती उपचार करण्यासाठी. गलगंड वगैरे याचा जो त्रास आहे, थायरॉइड ग्रंथींचा जो त्रास आहे, त्याच्यासाठी आपल्याला आयोडीन 135. म्हणून बघा आयोडीन युक्त नमक खा म्हटलं जातं. बरोबर आहे का? ज्याच्यामध्ये आयोडीन आहे ते खायचं आहे, मीठ खायचं असतं. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये व्हायटर वरती. त्याच्यानंतर बघा सोडियम 24. सोडियम 24 बघा सोडियम 24चा वापर कशासाठी केला जातो बघा, तर जमिनी खालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी. जमिनी खालून गेलेल्या नळ्यातील किंवा नळातील चिरा म्हणजे भेग कुठं पडली आहे का बघण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सोडियम 24चा वापर केला जातो. त्याच्यानंतर बघा C14 म्हणजेच काय? कार्बन 14 याचा वापर जीवाश्माचं वय मोजण्यासाठी. जीवाश्माचे वय मोजण्यासाठी केला जातो. बघा असे वेगवेगळे आपल्याला काय मिळतात? समस्थानिके मिळतात. युरेनियम 235 वीज निर्मितीसाठी वापरतात. कोबाल्ट 60 कॅन्सर वरती वापरला जातो. आयोडीन 135 ग्वायटर किंवा थायरॉइड वरती वापरतात. सोडियम 24 जमिनी खालून गेलेले नळ आहेत त्याच्यामध्ये कुठे चिरा पडलेले आहेत का ते बघण्यासाठी केला जातो. कार्बन 14चा वापर जीवाश्माचं वय मोजण्यासाठी. म्हणजे काय? एखादं जीवाश्म मिळालं तर ते किती वर्ष जुनं आहे ते काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कार्बन 14चा वापर केला जातो. लक्षात आलं का? हे आपण काय काय बघितलं? आपण इथं फक्त दोनच गोष्टी बघितल्या, संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि संयुजा म्हणजे काय? दिलेले किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. कशासाठी घेतलेले किंवा दिलेले? द्विक किंवा अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी घेतलेले किंवा दिलेले इलेक्ट्रॉनची संख्या. याला आपण काय म्हणतो? तर संयुजा असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न येतोच येतो. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतो. संयुजा काढा किंवा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय वगैरे असं विचारलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, मार्क घालवायचं नाही. हे डोक्यात ठेवायचं. त्याच्यासाठी एवढं केलंय, काय काय सांगितलंय, बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी थोड्याशा डोक्यामध्ये फिट झाल्यात का बघा. काय संयुजा असते आणि संयुजा इलेक्ट्रॉन काय असतो या पद्धतीने आपल्याला हे बघायला मिळतं. लक्षात आलंय?